मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवर. चॅनेलचं नाव आहे मंदारी डिशेस किचन. तर आजची आपली रेसिपी आहे अंडा कढी. तर मी 6 अंडी घेतलेले आहेत. आता आपण कुकरमध्ये पाणी टाकून घेऊया. आता मी कुकरमध्ये थोडंसं पाणी कोमट करून घेतले, त्यात मी अंडी टाकते. आता गावरान अंडी असल्यावर जास्त वेळ लागतो, बॉयलर अंडी असले तर एका शिट्टीत उकडतात. मी तर गावरान अंडी घेतलेले आहेत, तर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि लावून 4 शिट्ट्या. तर आता आपली अंडी छान उकळून झाली आहे. तर आता आपली अंडी सोडून झालेले आहेत. त्याला आपण असे कट लावून घेऊया. आतमध्येपर्यंत मसाला टाकून अंडा कढीसाठी लागणारे साहित्य: मिरची पावडर, गरम मसाला. मिरची पावडर मी थोडीशी घेतलेली अंडे फ्राय करण्यासाठी. 1 चमचा गरम मसाला, घरचा मसाला 1 चमचा, मीठ, हळद, आले लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कस्तुरी मेथी, टोमॅटो आणि कांदा. आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपले अंडे छान असे फ्राय झालेले आहेत. आपण अंडे काढून घेऊया. तर आपण अंडे फ्राय केलेले त्याच कढईत तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की आपण त्यात कांदा घालणार आहे. तेल गरम व्हायची वाट पाहूया. तेल गरम झाले की आपण कांदा घालून घेऊया. कांदा छान आपण फ्राय करायचा. कांदा आपला छान फ्राय झाला. त्यात आले लसूण पेस्ट घालूया. आता आपण याच्यात हळद घालून घेणार आहे. गरम मसाला, घरचा मसाला आणि मीठ. हे पण आपण छान फ्राय करून घेणार आहे. तर हे छान आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यात टोमॅटो घालून घेणार आहे. टोमॅटो छान असे सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर आता छान आपला मसाला फ्राय झालेला आहे. टोमॅटो पण छान असे सॉफ्ट झालेले आहे. मसाल्याने तेल सोडलं. त्याच्यात आपण गरम पाणी घालून घेऊया. त्याच्यात आपण कस्तुरी मेथी घालून घेणार आहे. आता आपल्या भाजीला उकळ आलेले आहे. आपण त्यात हे अंडे घालून घेणार आहे. तर तयार आहे आपली अंडा कढी. छान अशी तरी सुटली आणि छान ग्रेव्ही पण झाली.